पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही. आत्तापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे. टाळ्या याच्यानंतर वाजवा. पहिल्यांदा तर अध्यक्ष महोदय, कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही, तो होऊ शकत नाही. पण त्यावेळी शेतकऱ्याला क्रेडिटवर्दी बनवायचं, जेणेकरून त्याला सावकाराकडे जावं लागणार नाही. हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या कर्जमाफीचं असतं. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा शब्द दिला होता, आम्ही कर्जमाफी करू. खरं म्हणजे आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, कारण सगळ्या निवडणुका जिंकलो आहोत आम्ही. कुठल्या निवडणुका बाकी नाही आहेत. पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही ठरवलं की शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी दिली पाहिजे, आणि कर्जमाफीचा निर्णय आपल्या सरकारने केला. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण महाराष्ट्र सरकारने असा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. होय शेतकरी मित्रांनो, जो यापूर्वी कधीच घेण्यात आला नव्हता. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार ही आतापर्यंतची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी योजना ठरणार आहे. होय, त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही योजना नेमकी काय आहे, कोणाला लाभ मिळणार, किती कर्ज माफ होणार आणि सरकारने हा निर्णय का घेतला. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, सरकारने स्पष्ट सांगितले आहे की कर्जमाफीमुळे शेतकरी श्रीमंत होत नाही, पण अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभे राहण्यासाठी ही मोठी मदत असते. कर्जमाफीचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्याला पुन्हा बँकेकडून कर्ज मिळावे आणि त्याला खासगी सावकारांकडे जावे लागू नये. सरकारने सांगितले की विधानसभा निवडणुकीत त्यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि आता ते आश्वासन पूर्ण केले आहे. सरकारच्या माहितीनुसार ही योजना फक्त कर्जमाफीपुरती मर्यादित नाही. यामध्ये कर्जमाफी, एकरकमी समझोता, प्रोत्साहनपर लाभ अशा अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय सरकारने आणखी एक मोठी माहिती दिली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांच्या वीजबिलासाठी सुमारे 25,000 कोटी रुपये खर्च केले जातात. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदाने आणि मदतीसाठी मिळून जवळपास 95,000 कोटी रुपयांचा खर्च केला जात असल्याचेही सांगण्यात आले. आता या कर्जमाफीसाठी सरकारने मोठी तयारी केली. राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, खासगी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अशा सर्व संस्थांची बैठक घेण्यात आली. सर्व बँकांकडून माहिती आणि डेटा गोळा करण्यात आला. या माहितीच्या आधारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार करण्यात आली. काही लोकांनी असा दावा केला की या योजनेचा लाभ फक्त काही शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. मात्र सरकारने हा दावा चुकीचा असल्याचे सांगितले. सरकारच्या म्हणण्यानुसार या योजनेचा लाभ जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी 36,585 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणून ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कर्जमाफी योजनांपैकी एक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. आता मागील योजनांशी तुलना केली तर एक मोठा फरक दिसून येतो. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाला मदत मिळत होती. मात्र नवीन योजनेत जर एखाद्या शेतकऱ्याची थकबाकी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तरीही त्याला 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. वारंवार कर्जमाफी दिली गेल्यास काही शेतकरी कर्ज फेडण्याऐवजी पुढच्या कर्जमाफीची वाट पाहतात. याचा परिणाम बँकांच्या आर्थिक स्थितीवर होतो. म्हणूनच सरकारने बँकिंग व्यवस्था मजबूत राहावी यासाठी काही नियम आणि अटी ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तज्ज्ञ समितीनेही सरकारला याबाबत काही सूचना दिल्या. काही शिफारसी अल्पकालीन होत्या तर काही दीर्घकालीन. त्यामध्ये कर्जमाफीसोबत शिस्तही आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. कारण शेतकऱ्यांना मदत करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच बँकिंग व्यवस्था टिकवणेही गरजेचे आहे. सरकारने या आधीच्या योजनांची माहितीही दिली. 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवण्यात आली. या योजनेत लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफी, एकरकमी समझोता आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यात आले. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू झाली. या योजनांमधील काही लाभार्थ्यांना पुढील योजनेत वगळण्यात आले होते. यामागचा उद्देश एकाच व्यक्तीला वारंवार लाभ मिळू नये हा होता. सरकारने स्पष्ट केले की ही पद्धत ही नवीन नाही. 2008 आणि 2009 मधील कर्जमाफी योजनांमध्येही आधी लाभ घेतलेल्या काही शेतकऱ्यांना पुढील योजनेत वगळण्यात आले होते. म्हणूनच यावेळीही काही निकष ठेवण्यात आले आहेत. सरकारने हेही सांगितले की कर्जमाफीसोबत प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे भविष्यात बँकिंग व्यवस्था मजबूत राहील आणि शेतकऱ्यांनाही वेळेवर कर्ज मिळू शकेल. तर शेतकरी बांधवांनो, ही होती राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची महत्त्वाची माहिती.
या योजनेत नेमके कोण पात्र असतील, अर्ज कधी सुरू होतील, लाभार्थी यादी कधी जाहीर होईल आणि शासन निर्णय GR आल्यानंतर काय प्रक्रिया असेल याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि इन्फॉर्मेशन 2.0 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.